नमस्कार. कधी विचार केला आहे का की एक साधा रोजचा प्रवास किती भयानक असू शकतो? आजची गोष्ट अशाच एका प्रवासाची आहे. एका सामान्य रात्री सुरू झालेला हा प्रवास, पण त्याचा शेवट खरंच खूपच भयावह होता. आणि ही गोष्ट आहे एका बसची, जी वरून दिसते तशी आतून अजिबात नाहीये. आणि ही कथा ऐकल्यावर ना आपल्या सगळ्यांच्या मनात एक प्रश्न नक्कीच येईल. विचार करा, आपण एकटे आहोत, खूप रात्र झाली आहे आणि समोर शेवटची बस उभी आहे. काय कराल? बसाल का तिच्यात? हाच प्रश्न खरं तर या पूर्ण कथेच्या केंद्रस्थानी आहे. चला तर मग सुरू करूया. आपली ही गोष्ट सुरू होतीये तुषार नावाच्या एका तरुणासोबत. तो ऑफिसमधनं घरी परततोय, रात्र चांगलीच झालीये, बाहेर धो पाऊस पडतोय आणि एकूणच वातावरण असं आहे की काहीतरी विचित्र घडणार आहे असं वाटतंय. तर झालं असं की तुषारला ऑफिसमधनं निघायला खूपच उशीर झाला होता आणि त्याच्या मनात एकच धाकधूक, शेवटची बस सुटली तर. म्हणून तो बिचारा त्या पावसात अक्षरशः धावत पळत बसस्टॉपवर पोहोचला आणि नशीब बलवत्तर म्हणून कशीबशी ती बस त्याला मिळाली. तो पार थकून गेला होता, पण चला बस तरी मिळाली या विचाराने त्याला जरा बरं वाटलं. आणि बसमध्ये चढल्यावर तर त्याला अजूनच हायसं वाटलं. का? कारण पूर्ण बस रिकामी होती, एकदम शांत. त्याने लगेच आपली फेवरेट म्हणजे खिडकीजवळची सीट पकडली. बाहेरचा पाऊस बघता बघता दिवसभराच्या थकव्यामुळे कधी डोळा लागला हे त्याला कळलंच नाही. पण त्याला काय माहीत होतं की त्याचा हा साधासुधा वाटणारा प्रवास आता एका भयानक, कधीही न विसरता येणाऱ्या अनुभवात बदलणार होता. फक्त 2 मिनिटे झाली असतील आणि तुषारचा डोळा उघडला आणि जे समोर दिसलं ते पाहून त्याला जबरदस्त धक्का बसला. अहो, जी बस 2 मिनिटांपूर्वी पूर्णपणे रिकामी होती, ती आता प्रवाशांनी अक्षरशः खचाखच भरली होती. तो एकदम गोंधळून गेला. अरे, बस तर कुठे थांबलीच नाही. मग इतके सगळे लोक आले कुठून? हा प्रश्न त्याच्या डोक्यात घोळत होता. पण तो इतका थकलेला होता की त्याने विचार केला जाऊ दे, आणि तो पुन्हा झोपी गेला. बरं, काही वेळ गेला आणि त्याला परत जाग आली. आणि ह्यावेळी तर त्याला आधीपेक्षाही मोठा धक्का बसला. बस परत एकदा पूर्णपणे रिकामी होती. आत्ता मात्र त्याच्या काळजात धस्स झालं, कारण ह्यावेळी ही बस कुठेच थांबली नव्हती. हे काय चाललंय? तो याच विचारात होता आणि अचानक त्याला बिडीचा एक तीव्र वास आला. त्याने चमकून बाजूला पाहिलं तर एक म्हातारा माणूस त्याच्या शेजारी बसून आरामात बिडी ओढत होता. आता विचार करा, ह्या रिकाम्या बसमध्ये हा माणूस आला कुठून? हे एक मोठं कोडच होतं. त्या म्हाताऱ्या माणसाने तुषारकडे एक विचित्र नजर टाकली आणि जे काही बोलला ते ऐकून तुषारच्या अंगावर काटाच आला. तो म्हणाला, बाळा, गेली 30 वर्ष झाली, मध्यरात्रीनंतर या बसमध्ये कोणी जिवंत माणूस चढायची हिंमत करत नाही. आता हे ऐकून तुषारला वाटलं, हा म्हातारा काहीतरी थापा मारतोय. पण त्या माणसाने आपला स्वतःचा अनुभव सांगायला सुरुवात केली. तो म्हणाला की 1 वर्षापूर्वी याच बसमध्ये त्याला एक विचित्र माणूस भेटला होता, ज्याने त्याच्याकडे बोट दाखवून फक्त एवढंच म्हटलं, तू इथे नको होतास. आणि पुढच्याच क्षणी तो गायब झाला. अर्थात तुषारने असेल काहीतरी स्वप्न असं म्हणून विषय टाळला. पण आता या कथेतील तणाव खरा शिगेला पोहोचणार आहे, कारण तुषारला पुन्हा एकदा जाग येते आणि यावेळी त्याचा सामना कशाशी होतो ते ऐकूनच भीती वाटते. साधारण 5 मिनिटांनी तुषारला परत जाग आली आणि त्यानं पाहिलं तर तो म्हातारा माणूस जागेवर नव्हता, गायब. जणू काही तो तिथे कधी बसलाच नव्हता. ना त्याचा आवाज, ना बिडीचा धूर, काहीच नाही. सगळं काही नाहीसं झालं होतं. त्याची नजर नकळत समोरच्या सीटवर गेली आणि तिथे एक माणूस बसलेला दिसला. पण गंमत म्हणजे त्याने आपला चेहरा एका वर्तमानपत्राच्या मागे लपवला होता. आता सांगा बरं, रात्रीचे 1 वाजलेत, बस पूर्ण रिकामी आहे, अशा वेळी कोण इतकं मन लावून वर्तमानपत्र वाचत बसेल? तुषारने त्याला काहीतरी विचारण्याचा प्रयत्न केला, पण समोरून काहीच उत्तर आलं नाही. आणि मग ती शांतता भेदून एकच हालचाल झाली. त्या माणसाने आपलं वर्तमानपत्र अगदी हळूहळू खाली करायला सुरुवात केली. आणि त्या वर्तमानपत्रामागून जो चेहरा समोर आला तो पाहून तुषारच्या काळजाचा ठोकाच चुकला. तो चेहरा पूर्णपणे रक्ताने माखलेला होता. डोक्याचा एक भाग पूर्णपणे चिरडलेला आणि ते डोळे पूर्णपणे रिकामे, निर्जीव होते. तुषारच्या तोंडून एक जोरदार किंचाळी फुटली. वाटत असेल की यापेक्षा भयानक काय असू शकतं, पण नाही. खरी भीती तर अजून बाकी होती, कारण आता त्या बसचं खरं भयंकर सत्य समोर येणार होतं. तुषारने भीतीने डोळे घट्ट मिटून घेतले होते. जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा तोच माणूस त्याच्या समोर होता, पण त्याचा चेहरा आता एकदम स्वच्छ होता. तो तुषारकडे पाहून हसला आणि म्हणाला,
घाबरू नकोस, पण इथे थांबू नकोस. आणि हे बोलून पुढच्याच क्षणी तो माणूस सीटवरून गायब झाला. थेट दारात दिसला आणि त्याने चक्क धावत्या बसमधनं खाली उडी मारली. आता मात्र तुषारला कळून चुकलं होतं, या बसमध्ये एक क्षणही थांबणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं आहे. त्याने मनाशी पक्क ठरवलं, पुढचा स्टॉप आला की काही झालं तरी खाली उतरायचंच. नशिबाने पुढचा स्टॉप लगेच आला. तुषारने क्षणाचाही विचार न करता बसमधून खाली उडी मारली. तो त्या पावसात भिजत उभा होता आणि दूर जाणाऱ्या बसकडे बघत होता. पण खरा आणि सगळ्यात मोठा धक्का तर त्याला आता बसणार होता. ती बस जशी दूर जात होती ना, तसतसं तिचं खरं रूप तुषारच्या डोळ्यासमोर येत होतं. अरे ती बस अर्धी जळालेली, तुटलेली, फुटलेली होती. जणू काही तिचा एक भीषण अपघात झाला असावा. आणि त्या बसच्या खिडकीतून तोच म्हातारा माणूस आणि तो वर्तमानपत्रावाला माणूस त्याच्याकडे बघून हसत होते. ते प्रवासी नव्हते, ते होते त्या अपघातात मरण पावलेल्या लोकांचे आत्मे. तुषार त्या रात्री घरी कसा पोचला हे त्याचं त्यालाच माहीत. पण ही सगळी कथा ऐकल्यावर एक प्रश्न मनात राहून जातो. जर कधी अशीच मध्यरात्र असेल, आपण एकटे असू आणि आपल्यासमोर एक पूर्ण रिकामी बस येऊन थांबली, तर त्यात बसण्याची हिंमत कराल का? जरा विचार करा.